नमस्कार मित्रांनो, मी शैलेश तुम्हा सर्वांचे निसर्गाच्या वाटेवर या माझ्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करतो. मित्रांनो, महाराष्ट्रातील जैविक राज्य चिन्हे या विषयावर आधारित महाराष्ट्राच्या निसर्ग वारसा या विशेष सदरात मी तुम्हाला ओळख करून देणार आहो. महाराष्ट्राचा राज्य प्राणी, पक्षी, वृक्ष, फळ, फूल, फुलपाखरू आणि राज्य कांदळवन वृक्ष यांची. फुलपाखरे हे एक सुंदर व रंगीबेरंगी उडणारे कीटक आहे. त्यात लाभलेल्या महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू या उपाधीमुळे त्यांचे महत्त्व आणखी जास्त वाढले आहे. महाराष्ट्रात त्याच्या पश्चिमेस असलेल्या सह्याद्री घाटापासून ते पूर्वेतील चंद्रपूर, गडचिरोली सारख्या घनदाट जंगलापर्यंत निसर्गाची जैवविविधता लाभली आहे. पण मित्रांनो, ही नैसर्गिक जैवविविधता टिकवून ठेवणे, त्याचे जतन करणे हे फक्त आपल्या हातात आहे. निसर्ग संवर्धनाच्या दृष्टिकोनातून लोकांमध्ये फुलपाखरांबद्दल जागरूकता वाढवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. चला तर मग आज आपण बघूया महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, महाराष्ट्र भारतातील पहिले राज्य आहे ज्याने सर्वात प्रथम आपले राज्य फुलपाखरू घोषित केले. होय, महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ यांच्या प्रस्तावावर विचार करून ज्याप्रमाणे महाराष्ट्राचे राज्य फूल आहे, राज्य पक्षी आहे, राज्य प्राणी आहे, इतकेच काय तर राज्य फळ देखील आहे, मग राज्य फुलपाखरू का नाही याला मान्यता दे. ब्लू मोरमोन या फुलपाखराला महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू म्हणून घोषित केले. भारतात ब्लू मोरमोन हे फुलपाखरू केवळ महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात आढळते. भारतातील सदर्न बर्डविंग म्हणजेच भीमपंख या सर्वात मोठ्या फुलपाखरानंतर नीलवंत हा महाराष्ट्रात आढळणारा दुसरा सर्वात मोठा फुलपाखरू आहे आणि म्हणून याला राणी पाकोडी पण म्हटले जाते. याच्या पंखाचा विस्तार 120 ते 150 मिलीमीटर इतका असतो. हे एक सुंदर, मोठे आणि काळ्या रंगाचे फुलपाखरू असून त्याच्या पंखांवर फिकट निळ्या रंगाच्या चमकदार खुणा असतात. या चमकदार निळ्या पंखामुळे याला मराठीत नीलवंत असे सुंदर नाव पडले आहे. सूर्याची किरणे त्याच्या शरीरावर पडल्यानंतर पंखांवरील निळा रंग आणखी जास्त चमकून तो आणखी जास्त सुंदर दिसतो. तर मित्रांनो, निसर्गात आढळणाऱ्या अशा सुंदर फुलपाखराला मुक्तपणे तुमच्या बागेत येऊ द्या. पर्यावरणाचा समतोल राखा जेणेकरून आपण आणि येणारी पुढची पिढी ही एक निरोगी आणि सुदृढ आयुष्य जगेल. तर मित्रांनो, महाराष्ट्राचा निसर्ग वारसा या विशेष सदरात आज ओळख करून देणाऱ्या महाराष्ट्राच्या राज्य फुलपाखरू नीलवंत याबद्दल माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक